नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार. आपण संतांची कामगिरी हा पाठ पाहिला. त्यामध्ये संतांनी कोणकोणती शिकवण दिली, संतांनी कोणते उपदेश केले हे आपण पाहिले. आता आपण तिसरा पाठ मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा पाठ पाहणार आहोत. तो काळ खूप धामधुमीचा होता. त्यावेळी विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या दोघांचंच महाराष्ट्रामध्ये राज्य होतं. परंतु त्या दोघांमध्ये हाड वैर होतं. दोघांमध्ये सतत लढाया व्हायच्या, सतत युद्ध व्हायचे आणि त्यांच्या युद्धामुळे जनता त्रस्त होती. परंतु साहजिक आपल्या सर्वांना माहिती आहे, युद्ध करण्यासाठी कोणाची गरज लागते? फौजेची गरज लागते, सैन्याची गरज लागते. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठी सरदार होते, मराठे काटक होते, मराठी लढाऊ होते, मराठी स्वामिनिष्ठ होते, मराठी झुंजार होते. त्यांच्याकडे फौज फाटा होता, ते हत्यारबंद होते. तलवार कशी चालवायची, दांडपट्टा कसा फिरवायचा, भाला कसा फेकायचा, या सर्व गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. आणि मग हे मराठी सरदार, त्यांच्याकडे काही हत्यारबंद माणसं असली की ते जाऊन या सुलतानांना भेटायचे, सुलतानाच्या चाकरीमध्ये जायचे. सुलतान मग त्यांना त्यांच्या चाकरीमध्ये ठेवायचा, काही जणांना जहागिरी द्यायचा आणि हे मराठी सरदार स्वतःला ते जहागिरीचे राजेच समजायचे. मग या सुलतानांच्या चाकरीत कोण होते? ते मराठी सरदार जे त्या सुलतानांची चाकरी करत होते. पहा, ते होते शिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले. हे सर्वच मराठा सरदार शूरवीर होते. परंतु जशी आदिलशाह आणि निजामशाह यांच्यामध्ये वैर होतं, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये लढाया व्हायच्या, अगदी त्याच पद्धतीनं या मराठा सरदारांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये हाड वैर होतं. परंतु ते शूर होते, ते पराक्रमी होते. यांच्या पराक्रमामुळं जरी त्यांचं एकमेकांमध्ये युद्ध असलं, एकमेकांमध्ये भांडणं असली, परंतु महाराष्ट्रामधील तमाम युवकांना त्यांनी शौर्याचे धडे दिले. त्यांच्याकडे पाहून युवकांना प्रेरणा भेटायची, युवकांना धडे भेटायचे. मग पुढं काय झालं? शिंदखेडचे जाधव लखुजीराव जाधव हे सुद्धा निजामशहाच्या चाकरीमध्ये होते. घृष्णेश्वराचं मंदिर आणि त्याचा जीर्णोद्धार याच्याबद्दल आपण पाहूया. वेरूळच्या लेण्याच्या जवळ घृष्णेश्वराचं एक मंदिर होतं, खूप प्राचीन मंदिर. परंतु ते मंदिर मोडकळीस आलं होतं, त्याला भेगा पडल्या होत्या. तिथं कोणी भक्त येत नव्हते आणि पुजारीही तिथं थांबत नव्हते. येणारा जाणारा प्रत्येक जण त्या मंदिराविषयी हळहळ व्यक्त करायचा. परंतु तिथं जावं, त्या मंदिराची डागडुजी करावी, त्याला दुरुस्त करावं असं कोणालाही वाटत नव्हतं. त्या मंदिराची अवकळा एका शिवभक्तानं पाहिली. तो त्या मंदिराजवळ गेला, त्या मंदिराची साफसफाई काही गडी नेऊन केली, त्या मंदिराची डागडुजी केली, दुरुस्ती केली, त्याच्या पडलेल्या भिंती बांधल्या, तिथं बेलफुल वाहिलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तुम्हाला माहितीये कोण होता तो शिवभक्त? ते होते वेरूळचे मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसलेंनी वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मालोजीराजेंच्या भावाचं नाव होतं विठोजीराजे. आणि मालोजीराजे आणि विठोजीराजे हे बाबाजीराजे भोसल्यांचे चिरंजीव होते. बाबाजीराजे भोसल्यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले हे वेरूळचे पाटील होते. बाबाजीराजे वेरूळचे पाटील होते, त्यांचीही 2 मुलं. झालं काय, एकदा अहमदनगरच्या निजामशहावर मुघल बादशहानं आक्रमण करायचं ठरवलं. मुघल बादशहाने ठरवलं की निजामशाहीवर काय करायचंय? हल्ला करायचा. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती.
आणि ह्या दौलताबादचा त्या राजधानीचा वजीर होता मलिक अंबर. मग निजामशाहीवर फार मोठं संकट आलंय, मुघल बादशहाचं संकट आलेलं आहे. मग मलिक अंबरनी हे ओळखलं की अरे वेरूळचे मालोजीराजे भोसले, विठोजीराजे भोसले हे खूप पराक्रमी आहेत, त्यांच्याकडे खूप मोठा फौजफाटा आहे, हत्यारबंद आहेत, काटक आहेत, त्यांना दांडपट्टा चालवत होतो, त्यांना तलवार चालवत होती, त्यांना भाला चालवत होता. यांची जर मदत घेतली तर आपल्या निजामशाहीवर आलेलं संकट दूर करता येईल. म्हणून मलिक अंबरनं मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे यांच्या पराक्रमाची माहिती कोणाला सांगितली? निजामशहा. निजामशहा चतुर होता. त्यानं काय केलं? मालोजीराजे भोसलेंना पुणे व सुप्याची जहागिरी देऊन टाकली. आपण मगाशीच पाहिलं की ज्या मराठा सरदारांना जहागिरी दिली आहे ते स्वतःला त्या जहागिरीचे काय समजत होते? राजे समजत होते. मग मालोजीराजे भोसले यांना पुणे आणि सुप्याची जहागिरी दिली. कोणी दिली? निजामशहाने दिली. मग अर्थातच हे दोघ जण मुघलांविरुद्ध लढले आणि मुघलांना परतावून लावले. दरम्यानच्या काळामध्ये मालोजीराजे भोसलेंचं लग्न उमाबाईंसोबत झालं. उमाबाई ह्या फलटणच्या निंबाळकरांच्या. उमाबाईंचं माहेर कुठलं? फलटणचं. त्यांचं आडनाव निंबाळकर. आणि मग मालोजीराजांना 2 मुलं झाली पा. त्या 2 मुलांची नावं शहाजी आणि शरीफ ही मालोजीची मुलं. पण ज्यावेळी शहाजीराजे 5 वर्षाचे होते, अवघे 5 वर्षाचे होते, त्यावेळी इंदापूरला एक लढाई झाली का. इंदापूरला काय झाली? एक लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मालोजीराजे भोसले यांचा मृत्यू झाला. हे मरण पावले. 5 वर्षाचे शहाजी, त्यांच्यापेक्षा शरीफजी आणखीनच लहान. मग ह्या 2 लहान लहान मुलांचा सांभाळ त्यांचे चुलते विठोजीराजे यांनी केला. यांचा सांभाळ कोणी केला? विठोजीराजांनी शहाजी आणि शरीफजींचा सांभाळ केला. मालोजीराजांची जी जहागिरी होती तिचाही सांभाळ केला. म्हणजे पहा, एक चुलता त्याच्या पुतण्यांच्या मदतीला धावून आला. त्यांनी एकत्रितरित्या ते राज्य किंवा ती जी जहागिरी आहे ती व्यवस्थितरित्या सांभाळली. पुढे आपल्याला माहिती आहे की आदिलशाह आणि निजामशहामध्ये यांच्यामध्ये युद्ध होतं, त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी लढाया व्हायच्या, त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. परत दुसरा प्लॅन आखला कोणी? मुघल बादशाह. त्यांनी दुसरा प्लॅन आखला की परत काय करायचं आहे? निजामशाहीवर चालून जायचं आहे. निजामशाहीवर चालून जायचे, निजामशाही नेस्तनाबूत करायचे, हे असं ठरवलं. दरम्यानच्या काळामध्ये होतं काय की ही शहाजी आणि शरीफजी पण मोठे झालेले आहेत, तेही पराक्रमी होते, तेही शूरवीर होते. आणि मग विठोजीराजेंनी या ठिकाणी एक मागणी घातली लखुजीराव जाधवांना. लखुजीराव जाधव कुठले? सिंदखेडचे. कुठले? आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं जिजाबाई. आपल्याला माहित आहे जिजाबाई शिवाजी महाराजांच्या कोण आहेत? जिजाऊंचं लग्न शहाजी राजांबरोबर, हे पहा, कोणी लावलं? विठोजीराजांनी लावलं. विठोजीराजांनी जिजाबाईंचं लग्न शहाजी राजांसोबत लावून दिलं. हे 2 जण शूर होते हे आपल्याला माहिती आहे. मग एकदा ज्यावेळेस मुघल बादशाह निजामशाहीवर चालून आला, मुघल बादशाहला आदिलशहाने मदत केली. बघा, असं म्हटलं जातं आपल्या दुश्मनाचा दुश्मन आपला मित्र असतो. आदिलशहा निजामशहाचा दुश्मन आहे आणि मुघल बादशाह सुद्धा निजामशहाचा दुश्मन आहे. मग ह्याच्यासोबत दुश्मनी करायला तर आदिलशाही सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाली. बघा, आदिलशहाच्या मदतीने निजामशाही संपवायचा बेत रचला. कोणी रचला? मुघलांनी रचला, मुघल बादशहाने रचला. हे 2 जण एकत्र झाले आणि मग साहजिकच पुणे आणि सुप्याची जहागिरी कोणाकडे होती? शहाजी राजांकडे होती. शहाजी राजे आणि मलिक अंबर हा खूप शूर होता, हा खूप धाडसी होता, खूप शौर्य त्यांनी गाजवलेलं होतं. मलिक अंबर आणि शहाजी राजे 2 जणांनी एकत्रित येऊन निकराचा लढा दिला. कोणाविरुद्ध दिला? मुघल बादशाह विरुद्ध आणि आदिलशहाच्या विरुद्ध. टोकाची लढाई झाली, एकदम तुंबळ युद्ध झालं दोघांमध्ये. आणि त्या युद्धामध्ये बघा, एवढी मोठी मुघल सेना असून, आदिलशाही असून सुद्धा शहाजी राजे आणि मलिक अंबर यांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला
शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि ह्या युद्धामध्ये त्यांनी आदिलशाहीचा आणि मुघलांचा पराभव केला, हरवलं, त्यांना नेस्तनाबूत केलं. परंतु बालमित्रांनो, एक दुःखद आणि दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली. घटना अशी घडली की शहाजीराजांचे भाऊ शरीफजी, शहाजीराजांचे भाऊ शरीफजी यांचं या युद्धामध्ये अहमदनगर जवळ भातवडी या ठिकाणी ते युद्ध झालं होतं. अहमदनगरच्या भातवडी या ठिकाणी युद्ध झालं होतं. तिथं शरीफजींचं निधन झालं, शरीफजी वारले तिथं. शहाजीराजांनी त्या मुघलांविरुद्धच्या युद्धामध्ये एवढा मोठा पराक्रम गाजवला की सगळीकडे निजामशाहीमध्ये कोणाची चर्चा चालू होती? शहाजीराजांच्या पराक्रमाची चर्चा चालू होती. अरे, शहाजीराजे एकदम पराक्रमी आहेत, शूर आहेत. मलिक अंबर तर निजामशहाचा दौलताबादचा वजीर होता. मलिक अंबरला वाटलं, अरे मीच निजामशहांना यांच्याबद्दल सांगितलं ना, आज तर माझी चर्चा न होता कोणाची चर्चा चालू आहे? शहाजीराजांची चर्चा चालू आहे. मग मलिक अंबरला शहाजीराजांबद्दल काय वाटू लागली? असूया वाटू लागली, द्वेष वाटू लागला. अरे, माझ्यापेक्षा हा पराक्रमी का, त्याची चर्चा चालली. म्हणून तो शहाजीराजांच्या विरोधात निजामशाहीमध्ये कुरघोड्या करायला लागला. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर राजकारण करू लागला. शहाजीराजे व्यथित झाले. अरे, एवढा पराक्रम केला तरी हा मलिक अंबर जर माझ्या विरोधात काड्या करतोय तर नको मला ती निजामशाही, सोडून देतो मी ती निजामशाही, मला नको. शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला. हे पहा, त्यांचा सन्मान वाढल्यामुळे मलिक अंबरला असूया वाटू लागली. शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि मग सोडल्यावर कोणाकडे तरी जावं लागेल, कोणाकडून तरी जहागिरी काहीतरी पत्करावं लागेल, काम बघावं लागेल. मग ते कोणाकडे गेले? आदिलशहाला जाऊन भेटले. आदिलशहाला आनंद झाला. अरे, एवढा पराक्रमी सरदार, मराठा सरदार माझ्याकडे आलेला आहे. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला, बहाल केला त्यांना. शहाजीराजे या, तुम्हाला मी सरलष्कर हा आदिलशाही मधला मोठा किताब, मोठा बक्षीस, मोठा सन्मान. तो किताब शहाजीराजांना आदिलशाहीने देऊन टाकला. सरलष्कर हा किताब दिला आणि शहाजीराजांनी आदिलशाहीमध्ये प्रवेश केला, निजामशाही सोडून. मग मधल्या काळामध्ये काय होतं? काही कारणास्तव एखाद्या युद्धामध्ये म्हणा किंवा आजारपणामध्ये मलिक अंबरचा मृत्यू होतो. मलिक अंबरचा काय होतो? मृत्यू होतो. मलिक अंबर हा निजामशाही मधला अतिशय शूरवीर वजीर होता. परंतु त्याच्या जागेवर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीमध्ये वजीर होतो. पण फतेह खानचा स्वभाव फार कपटी होता, तो कारस्थानी होता, तो षडयंत्र रचण्यामध्ये पटाईत होता आणि त्यानं निजामशाहीमध्येच षडयंत्र रचायला सुरुवात केली. निजामशाहीमध्येच त्याने कपट केलं, कारस्थानं केली. निजामशाही संपते की काय अशी भीती निर्माण झाली. असं वाटू लागलं की आता निजामशाहीचं काही खरं नाही. कारण बघा, एखादी संस्था असेल, एखादी संघटना असेल, ही बाहेरच्या लोकांपेक्षा आतल्या लोकांच्या विद्रोहामुळे फार लवकर फुटते, संपून जाते. ती आपलं कुटुंब आहे, कुटुंब बाहेरच्या लोकांमुळे फुटत नाही. आतले लोक जर एकमेकांबद्दल आदर करत नसली, एकमेकांबद्दल जर कुरघोड्या करत असले तर ते कुटुंब लवकर फुटतं. बघा, बरोबर आहे ना? अगदी त्याच पद्धतीने निजामशाहीमध्ये झालं. मलिक अंबर गेला, परंतु फतेह खानाने आणखीन जास्तच कारस्थानं सुरू केली, आणखीच कट कारस्थानं सुरू केली. त्यामुळे निजामशाही संपते की काय अशी भीती निजामशहाच्या आईला वाटू लागली. मग कुठलीही आई आपल्या लेकराच्या मदतीला धावून येते. मग तिला वाटलं की निजामशाही जर वाचवायची असेल तर पुन्हा आम्हाला कोणाची मदत घ्यावी लागेल? शहाजीराजांची मदत घ्यावी लागेल, पुन्हा शहाजीराजांकडे जावं लागेल. मग निजामशहाच्या आईनं शहाजीराजांना काय केलं? साकडं घातलं. त्यांना विनवणी केली, विनंती केली की शहाजीराजे तुम्ही परत निजामशाहीमध्ये या, निजामशाहीचं आता काही खरं नाही, फतेह खान मुळे निजामशाही संपते की काय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. शहाजीराजांनी परत त्यांच्या विनंतीला मान देऊन आदिलशाही सोडली आणि निजामशाहीमध्ये प्रवेश केला. बघा, शहाजीराजांनी एक वेळा निजामशाही सोडली आणि एकदा आदिलशाही सोडली. ही गोष्ट समजली? म्हणजे अशा पद्धतीचा हा पाठ आहे. म्हणजे हे सगळे एकमेकांच्या कुरघोड्या, एकमेकांचे पराक्रम, याच्यामध्ये हे चालू आहे आणि इतिहास हळूहळू पुढे जातोय. या दरम्यान काय होतं पुढं? छत्रपती शिवाजीराजांचा जन्म केव्हा होतो?
जिजाऊंसोबत शहाजींचं लग्न झालेलं आहे. पुढं काय काय पराक्रम होतं, कसं कसं होतं हे आपण पुढील पाठामध्ये नक्की पाहूयात. आवडेल ना सर्वांना? चला आता आपण या ठिकाणीच थांबूयात. सर्वांना खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील पाठामध्ये शिवरायांचं बालपण या पाठामध्ये. धन्यवाद.